हॅलो स्टुडंट, हा आहे गेस पेपर 1 मार्च 2025 रोजी जो पेपर येईल असं मला वाटतं आहे. तो पेपर बोर्डच्या सर्व नियमांच्या अंदाजांनुसार हा पेपर मी काढलेला आहे. सो पुन्हा एकदा आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100% हाच पेपर येईल असं मी म्हणत नाही किंवा कोणीही असं सांगू शकत नसतं. सो मिसगाईड मी करणार नाही, परंतु हा एक गेस पेपर आहे आणि हा गेस पेपर बोर्डच्या अंदाजानुसार मी स्वतः तयार केलेला आहे. जसं की तुम्हाला समोर दिसेल त्याची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहेत. सो जास्त एक्सप्लेन न करता जिथं खूप आवश्यक आहे तिथलाच भाग मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल आणि बाकीचा भाग जो आहे तो मी तुम्हाला उत्तरांच्या स्वरूपात दिलेला आहे. सो पहिला क्वेश्चन तर अजिबातच एक्सप्लेन करायची तुम्हाला जरुरी नसेल आता, कारण तुम्ही सर्व व्हिडिओज आपले पाहिलेले आहेत. सो बघा, पहिला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला लँग्वेज स्टडीवरचा दिसेल. याच्यामध्ये 6 बीट आहेत. 6 पैकी तुम्हाला फक्त 4 बीट सोडवायचे आहेत. डू ॲज डिरेक्टेडमध्ये तुम्हाला फक्त 2 बीट सोडवायचे आहेत. हा जो पहिला दिलेला आहे अटेम्प्ट एनीवन, याच्यामधला 1 सोडवायचा आहे आणि यामधला 1 सोडवायचा आहे. सो अटेम्प्ट एनीवन असं आपल्याला दिसेल. ए किंवा बी पैकी 1 आणि इथे ए किंवा बी पैकी 1 उत्तरांसहित मी तुम्हाला सर्व दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सो पहा स्टुडंट, जो तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज येणार आहे तो हा येईल असं मला वाटतं. द सी गर्ल याचा जो हिज फर्स्ट फ्लाईटवरचा जो आपला पॅसेज आहे तो आणि त्या प्रश्नांची सर्व उत्तरं. याच्यामध्ये जो तुम्हाला हार्ड जाईल असा जो काही प्रश्न आहे तो कदाचित पर्सनल रिस्पॉन्स समजायचा नाही एखाद्या वेळेस. सो बघा, अकॉर्डिंग टू यू व्हॉट क्वालिटीज विल हेल्प अस टू डेव्हलप अवर कॉन्फिडन्स. आपला कॉन्फिडन्स म्हणजेच आपला विश्वास वाढवण्यासाठी कोणत्या क्वालिटीज म्हणजेच गुण, कोणते गुण उपयुक्त ठरतील. सो विल दिलेला आहे. सो यानुसार भविष्यकाळात आपल्याला उत्तर लिहिणं गरजेचं आहे. सो मी तर दिलेलंच आहे. मेनी क्वालिटीज डेव्हलप अवर कॉन्फिडन्स. वी शुड हॅव करेज, प्रेझन्स ऑफ माइंड, वी शुड हॅव नॉलेज. यासारखे तुम्ही वेगवेगळे पॉईंट ह्याच्यामध्ये लिहू शकता. परंतु उत्तर मात्र 6 ते 8 ओळीमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. मी इथे तुम्हाला फक्त अंदाजा यावा, लक्षात यावं उत्तर कोणतं लिहावं त्याची फक्त सुरुवात दिलेली आहे. येस, नेक्स्ट पॅसेज आहे पहा. दीपचंद यांचा हा पॅसेज आलेला दिसेल तुम्हाला. वेगळा प्रश्न A1 मध्ये आलेला दिसेल. हू ॲम आय, मी कोण आहे. सो आय ॲम द हेअर ड्रेसर. जो आपल्याला या धड्यामध्ये हेअर ड्रेसर दिलेला आहे तो कोण आहे. हू ॲम आय, तर हेअर ड्रेसरचं नाव आहे दीपचंद. ओके, सो अशाच प्रकारे प्रत्येकाचे नावं दिलेले आहेत. आय हॅव अ क्रुक्ड लेग, जो माझा वाकडा पाय असलेला किंवा मोडलेला पाय असलेला जो काही कोणी जी व्यक्ती होती ती व्यक्ती कोण होती, तर तो एक त्याचं नाव होतं ओल्ड गणपत. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे उत्तर लिहायचे. आय एम अ कस्टमर, हू ॲम आय. त्यामध्ये या पॅसेजमध्ये कस्टमर जो आलेला आहे तो कस्टमर म्हणजे कोण आहे, तर हे ऑफिसर आहे. हे लक्षात घ्या स्टुडंट. कदाचित याचं उत्तर तुम्हाला लिहिता यायचं नाही, कदाचित सापडायचं नाही, तर ह्याचं उत्तर नीट लक्षात घ्या. तसं मी इथं अंडरलाईन केलेलं आहे, परंतु कदाचित शोधायला थोडंसं हार्ड वाटेल. सो ऑफिसर लक्षात ठेवा, ऑफिसर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मॅच द फॉलोइंग आहे. सो मी इथे जोड्या लावून दाखवलेल्या आहेत, अगदी सोप्या आहेत. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग टेबल, व्हर्ब आणि त्याचे नाउन फॉर्म तयार करायचे आहेत. सो नाउन फॉर्म तयार करण्यासाठी मी यापूर्वी पण सांगितलं होतं की शेवटी TION किंवा NESS किंवा MENT हे सफिक्सेस जर जोडले तर त्याचे नाउन फॉर्म तयार होतात व्हर्बपासून. जसं इथं डायरेक्ट आहे, हा TION जोडला. आता यात शेवटी टी आहेच, त्यामुळे इथं फक्त ION जोडला आहे. सो डायरेक्शन तयार होईल. सो इथे पेवमेंट आहे, तर याचा मूळ रूट वर्ड काय तयार होईल किंवा व्हर्ब काय तयार होईल, पेव. देन ऑफुल, सो ऑफुलचा आपल्याला होईल ऑफुलनेस. स्टार्टल्ड, तो स्टार्टलमेंट, मेंट शब्द लावायचा आहे. नीट शब्द आणि प्रत्येक बीट नीट अभ्यासून जायचं आहे, जेणेकरून की मला खात्री वाटते आहे, अगदी मला खात्री वाटते आहे की हा आपला गेस्ट पेपर आहे. सो याची मला खात्री वाटते. ते बीट्स मी दिलेले आहेत, त्यामुळे याचा सगळ्यात छान अभ्यास करून जा. यातलं कोणतंही बीट असं सोडू नका, अरे बापरे मला हे येत नाही. ओके, सो जे येत नाही ते आत्ताच स्वतः बसून त्याचा अभ्यास करा.
जे अजूनही काही येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला सकाळपर्यंत नक्कीच 8-9 पर्यंत का होईना परंतु मी तुम्हाला रिप्लाय जरूर करेल. सो नेक्स्ट बघणार आहोत आपण डू ॲज डिरेक्टेडमध्ये तुम्हाला येस नो टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे. टू गेट अंडरलाईन पार्ट इथे दिलेला नाही आहे, ओन्ली सांगितलं आहे फ्रेम येस नो टाईप क्वेश्चन. सो येस नो टाईप क्वेश्चन तयार करत असताना आपल्याला हेल्पिंग व्हर्ब जो असतो तो आपल्याला अगोदर घ्यावा लागत असतो. सो तुम्ही इथे नकारार्थी आहे यामध्ये, सो हे जशाल तसा घेऊ शकता. डिंट, डिड नॉट म्हणजेच डिंट द एल्डरली जेंटलमन बिलीव्ह इट, किंवा तुम्ही त्याचा पॉझिटिव्हमध्ये पण प्रश्न तयार करू शकता, जसं की डिड द एल्डरली जेंटलमॅन नॉट बिलीव्ह इट. ओके, सो हेल्पिंग व्हर्बने सुरुवात करत असतात आणि यामध्ये डिड नॉट हे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे त्यामुळे इथे डिडने सुरुवात केली. पॉझिटिव्ह पण करू शकता, निगेटिव्ह पण करू शकता. सो निगेटिव्ह केलं तर डिंटने सुरुवात करा, पॉझिटिव्ह केलं तर डिडने करा, कोणताही चालेल. त्यानंतर विचारलेला आहे आयडेंटिफाय द क्लॉज. जनरली हा प्रश्न विचारला जात नाही परंतु येऊ पण शकतो. सो शेवटी बोर्डचा अंदाजा असतो कारण क्लॉज आपल्याला आहे, 9वीला पण होता, त्यामुळे ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा नाउन क्लॉज हे तिन्ही क्लॉज आपल्याला होते, ॲडव्हर्ब क्लॉज. सो हे तुम्हाला येऊ शकतं. इथं वाक्य दिलेलं आहे पहा आणि विचारलं आहे आयडेंटिफाय द क्लॉज. सो जोडणारा शब्द पाहायचा कोणता आहे तो, आणि तो कुणाबद्दल आलेला आहे, दीपचंद व्यक्तीबद्दल आलेला आहे. सो व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आहे व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ॲडजेक्टिव्ह असतो. सो म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओके, देन क्वेश्चन आहे डू यू बिलीव्ह इन रूमर अँड वाय. तुम्ही रुमर्समध्ये विश्वास करता का? विश्वास, अफवा, रुमर्स मीन्स अफवा, अफवांमध्ये तुमचा विश्वास आहे का? सो तुम्ही त्या विश्वसनीय असतात का खरंच बरं अफवा? सो नो, तर तुम्हाला लिहावं लागेल की नो आय नेव्हर बिलीव्ह इन रूमर. पॉझिटिव्ह आन्सर लिहायचं म्हणलं तर आपल्याला इथे नो लिहावं लागेल की नाही बाबा मी कधीच अफवांवर विश्वास ठेवत नाही. बिकॉज रूमर्स आर ऑलवेज फेक. रूमर्स डू नॉट हॅव एनी बेस, त्याला कुठलाही आधार नसतो आणि म्हणून आपण त्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. सो आणखी तुम्ही लिहू शकता की रूमर्स आर स्प्रेडिंग, वी कांट से एनिथिंग अबाउट रूमर्स, रूमर्स मे बी फॉल्स, रूमर्स ह्या खोट्या असू शकतात. सो वी शुड नॉट टेल द रूमर्स टू अदर्स इफ वी डोंट बिलीव्ह इट. आपल्याला जर त्याच्यावर विश्वास नसेल तर आपण त्या एकमेकांपर्यंत पसरवायला नाही पाहिजेत. सो वायचं उत्तर आपोआपच मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे पोएट्री सेक्शन. यू स्टार्ट डाईंग स्लोली, ही पोयम येईल असं मला वाटतं. सो त्यासाठी मी तुम्हाला ती गेस्ट पेपरमध्ये दिलेली आहे बघा. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ, आपण हळुवारपणे मृत्यूच्या दारात ओढले जाऊ जर, इफ. सो आन्सर दिलेलं आहे मी. केव्हा आपल्याला असं होईल? इफ वी किल अवर सेल्फ एस्टीम, आपण जर स्वतःचा आत्मविश्वास ठेवलाच नाही तर. ओके, सो इथे दिलेलं आहे हे यू स्टार्ट डाईंग स्लोली, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड. सो हे जरी सेंटेन्स लिहिले इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड तरी सुद्धा चालेल. ओके, सो यातलं कोणतेही सेंटेन्स तुम्ही लिहिलेत तरी सुद्धा चालेल. फिल इन द डिस्क्रायबिंग वर्ड्स इन द स्पेस गिव्हन. ओके, आता तुम्हाला विचारलेलं आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स. येस स्टुडंट, आपल्याला विचारलेलं आहे पहा ॲडवाईस शब्द दिलाय, इमोशन शब्द दिलाय, पाथ, कलर्स आणि आपल्याला विचारले डिस्क्रायबिंग वर्ड्स. मी आधी पण तुम्हाला खूप वेळेस सांगितले डिस्क्रायबिंग वर्ड्स कसे शोधायचे असतात. आपल्याला हे शब्द दिलाय ॲडवाईस, इमोशन. सो आपण ॲडवाईस आणि इमोशन शोधूया. सो मी इथे तुम्हाला अंडरलाईन करून दाखवले पहा की ॲडवाईस आणि इमोशन तुम्हाला कुठे दिसेल. ओके, सो इमोशन्स इथे शब्द आहे. सो इमोशन्सच्या आधी आपल्याला शब्द भेटेल टर्ब्युलंट. सो टर्ब्युलंट आपल्याला उत्तर असणार आहे आपलं. तसंच पहा तुम्हाला कलर्स शब्द आहे त्यामध्ये. सो कलर्सच्या अगोदर आहे ॲडजेक्टिव्ह डिफरंट. सो हे लिहायचं आहे आपल्याला. इथे दिलेलं आहे तुम्हाला ॲडवाईस, ॲडवाईसच्या अगोदर सेन्सिबल. पहा तुम्हाला उत्तर दिसेल. कलर्सच्या आधीचा शब्द लिहिलाय मी डिफरंट. पाथ शोधायचा आहे, पाथच्या अगोदरचा शब्द आहे सेम. इमोशन शोधायचे, त्याच्या अगोदरचा शब्द म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स. सो ॲडजेक्टिव्ह किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स नाउनच्या अगोदर असतात. पॅसेजमध्ये येऊ की पोएममध्ये येऊ, शोधणं फार सोपं असतं. सो नेक्स्ट बीट आहे पहा तुमची ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम.
Then you start dying slowly. Read the poem. You start dying slowly and write an appreciation of it. तुम्हाला ॲक्च्युअल असं होत नाही की एकाच पोयमवर तुम्हाला 2 प्रश्न आलेले आहेत, परंतु इथे एकाच कवितेवर तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. सो ॲप्रिसिएशन तुम्हाला यू स्टार्ट डाईंग स्लोली याच कवितेचं दिलेलं आहे. म्हणजे कविता एकच दिलेली आहे, प्रश्नासाठी पण तीच आणि ॲप्रिसिएशनसाठी पण तीच, कारण मला ती इम्पॉर्टंट वाटते आणि अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो हे मी तुम्हाला इथे दाखवते आहे. सो हे सर्व प्रश्न जे आहेत ते अगदी रिलायबल अशा सोर्सेसमधून घेतलेले आहेत, आलेले आहेत. त्यामुळे नो डाऊट ते विश्वसनीय आहेत आणि जिथून पेपर निघत असतो सामान्यपणे त्याच गोष्टींचा आधार घेऊन हे सर्व प्रश्न मी काढलेले आहेत. पण तरीसुद्धा हा एक गेस पेपर आहे हे लक्षात घ्या, परंतु अभ्यास जरूर करून जा. सो बघा, फिगर ऑफ स्पीच, ॲपॉस्ट्रोफी, रिपिटेशन, अँटिथेसिस. सो साधारणतः फिगर ऑफ स्पीच जर कोणताच नाही आठवला तर अलिटरेशन आणि रिपिटेशन हे 2 तुम्ही कोणत्याही पोयमला लिहू शकता, कारण बहुधा प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉमन असतं अलिटरेशन. ओके. सो पहा, राईम स्कीम जी आहे या कवितेसाठी कुठलीच राईम स्कीम नाही आहे, कारण याच्यामध्ये फ्री वर्स आहे. सो कुठलीही राईम स्कीम नसेल तेव्हा ते फ्री वर्समध्ये कविता असते. सेंट्रल आयडिया आपल्याला कवितेची कोणती दिलेली आहे तर साधारणतः याचा अर्थ असा आहे पहा की वी मस्ट एन्जॉय एव्हरीथिंग. वी मस्ट एन्जॉय ट्रॅव्हलिंग, वी मस्ट एन्जॉय रीडिंग, वी मस्ट एन्जॉय ईच अँड एव्हरीथिंग अँड वी शुड नॉट बिकम द स्लेव्ज ऑफ हॅबिट्स. आपण आपल्या सवयींचं गुलाम नाही व्हायला पाहिजे. ओके. सो वी शुड नॉट वॉक ऑन सेम पाथ. आपण कधी पण सारख्याच रस्त्यांवरून नेहमी चाललं नाही पाहिजे. सो अशा प्रकारचे वाक्य कवितेमधले अजून काही 2-4 लिहा. आणि हा प्रश्न सेंट्रल आयडिया नेहमी मोठी आली पाहिजे. मी इथे अगदी 2च लाईन्स लिहून दाखवल्यात, पण मी तोंडी उत्तर सांगितलेलं आहे. सो तुम्हाला तेवढं पूर्ण उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. 2 मार्कांसाठी कमीत कमी मी सांगते 6 ओळी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. येस स्टुडंट, जो पॅसेज येईल अनसीन पॅसेज असं वाटतं तो म्हणजे पिंक सिटी जयपूर. या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये मी 5 इम्पॉर्टंट अनसीन पॅसेजेस दिलेले आहेत. आपली प्लेलिस्ट जरूर चेक करा. थोडासा जुना आहे तो व्हिडिओ, परंतु त्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट अनसीन पॅसेज दिलेले आहेत 5. त्यामध्ये सुद्धा हा दिला होता मी, कारण हा इम्पॉर्टंट आहे आणि मला तो वाटतो. सो बघा, जरूर अभ्यास करून जा. पहिलं वाक्य ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे आणि अर्धवट असलेले वाक्य कंप्लीट द सेंटेन्सेस हे तर तुम्हाला सहज सापडतात. मी तुम्हाला अंडरलाईन पण करून दाखवलेले आहेत उत्तरं, जेणेकरून तुम्हाला ते पटकन सापडतील. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईट्स सांगितलेले आहेत, रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत तुम्हाला. खूप सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये आलेला हा. राईट द वर्ड्स रिलेटेड टू. ओके. सो तुम्हाला तो सहज सापडेल. येस स्टुडंट. नेक्स्ट क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. सो इजंट इट हे त्याचा आन्सर येणार आहे. यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो पहा कशा पद्धतीने येईल. युनेस्को सिक्स टू एनकरेज द प्रिव्हेन्शन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल हेरिटेज. ओके. सो 2 बाण दाखवलेत मी. पहिल्या बाणाच्या पूर्वी नॉट ओनली शब्द घ्यायचा आहे, दुसऱ्या बाणाच्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायचा आहे, म्हणजेच अँड काढून टाकावा लागतो. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे बघा. डिस्क्राईब हिस्टोरिकल प्लेस विच यू व्हिजिटेड रिसेंटली. एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाचं वर्णन करायचं आहे ज्याला तुम्ही नुकतीच भेट दिलेली आहे. सो कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणाबद्दल तुम्ही लिहू शकता. कुठल्याही एखाद्या फोर्टबद्दल लिहा. तुम्ही जिथं कुठे ऐतिहासिक ठिकाणाला गेला आहात त्या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती लिहू शकता. एनी फोर्ट, जसं मी लिहिले वी व्हिजिटेड कंधार फोर्ट रिसेंटली. कंधारचा जो किल्ला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, सो तिथल्याबद्दल मी लिहिले. इट इज व्हेरी ओल्ड फोर्ट अँड दिस फोर्ट इज वंडरफुल. इट्स कन्स्ट्रक्शन इज अनबिलिव्हेबल. सो अशा पद्धतीनं त्या फोर्टची माहिती लिहिलेली आहे. तो किती जुना आहे, एन्शियंट आहे आणि त्याचे फोर्टिफिकेशन्स कसे आहेत, म्हणजे त्याची तटबंदी कशी आहे. द फोर्टिफिकेशन इज व्हेरी स्ट्रॉंग अँड इट्स कन्स्ट्रक्शन इज अनबिलिव्हेबल बिकॉज वन कॅन नॉट से दॅट इफ वन ब्रिक इज ब्रोकन or slipped then all the fort will collapse. असं म्हणतात. कंधारच्या किल्ल्याची एक जरी वीट जर निसटली तर ती पूर्ण किल्ला जो आहे तर तो घसरून पडेल.
सो अशा पद्धतीनं जी तुम्हाला माहिती आहे, ज्या किल्ल्याची म्हणा किंवा कुठल्याही हिस्टॉरिकल प्लेसची, ती तुम्ही इथे लिहू शकता. इथे आणखी एक मी पिकॉकवरचा एक पॅसेज दाखवलेला आहे स्टुडंट. सो आय थिंक मला वाटतं की तोही तुम्हाला येऊ शकतो. ॲक्च्युअल परीक्षेमध्ये एकच अनसीन पॅसेज येत असतो, परंतु मी जस्ट तुम्हाला येऊ शकतात त्यामुळे मी तुम्हाला एक एक्स्ट्रा पॅसेज दाखवलेला आहे. सो जरूर याचेही प्रश्नांची उत्तरं शोधून जा. येस, सी स्टुडंट, प्रश्न दिलेला आहे आता लेटर रायटिंग 5 मार्कांचा. मी लेटर समजावून सांगते. बाकी फॉर्मॅट वगैरे सर्व आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ॲक्च्युअल आता तुम्हालाच हे लिहायचं आहे, फक्त समजून घ्या म्हणजे मिस्टेक होणार नाही. रीड द फॉलोइंग नोटीस इश्यूड बाय द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल. तुमच्या शाळेच्या हेडमास्टरांनी एक नोटीस दिलेली आहे, काढलेली आहे. राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. सो त्या नोटीसमध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स लिहिलेले आहेत की वन डेची एक ट्रिप आहे, एका दिवसाची जाणारी, प्रतापगड आणि महाबळेश्वर या ठिकाणी. सो पैसे द्यायचे तुम्हाला 500 रुपये. स्पोर्ट्स टू विजिट, कुठे कुठे तुम्ही स्पॉट्स टू विजिट. सो तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे, कोणते कोणते ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांची नावं दिलेली आहेत. एन्जॉय सिनिक ब्युटी, प्लेझंट वेदर, रिफ्रेश युअर सेल्फ, हे सर्व पॉईंट दिलेले आहेत की तुम्ही तिथे गेल्यावर एन्जॉय करू शकणार आहात निसर्गाचं, सिनिक ब्युटी. सो निसर्गरम्य वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकणार आहात. प्लेझंट वेदर आहे, तिथलं आनंददायक असं वातावरण आहे आणि याच्यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल. सो असे वाक्य तुम्हाला बनवावे लागणार आहेत. थिंग्स टू कॅरी, तुम्हाला जायचं असेल, यायचं असेल ट्रिपला, तर तुम्हाला कोणत्या वस्तू आणायच्या आहेत. सो यू शुड कॅरी वॉटर बॉटल, स्नॅक्स अँड टिफिन, कॅप, प्रॉपर क्लोदिंग, एसेन्शियल मेडिसिन्स, नोट्स, नोटपॅड अँड पेन. सो ऑल दिस थिंग्स यू हॅव टू कॅरी विथ यू. ही स्टुडंटला सूचना दिलेली असणार आहे. सो या पद्धतीनं लिहावं लागेल. सो विल स्टार्ट 4:30 AM, तुमचा निघण्याचा टाईम दिलेला आहे फ्रॉम स्कूल, अँड विल रिटर्न ॲट 10 PM टू स्कूल. संध्याकाळी 10 वाजता तुम्ही वापस येणार आहात, सकाळी 4:30ला निघणार आहात. आता इन्फॉर्मल लेटरमध्ये काय लिहायचं आहे. यू आर रश्मी और रोहन सुर्वे. तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे रश्मी किंवा रोहन सुर्वे. कुठे राहता, स्कूल हॉस्टेल. सो लिहायचे रश्मी सुर्वे, त्याच्या खालच्या ओळीला लिहा स्कूल हॉस्टेल. ओके, स्कूल हॉस्टेल म्हणजे शाळेचं हॉस्टेल. त्याच्या खाली कॉमा द्यायचा आहे, गावाचं नाव लिहायचं आहे. राईट. सो या पद्धतीनं तुमचा पत्ता येईल. राईट अ लेटर टू युअर मदर ऑर फादर आस्किंग परमिशन टू गो फॉर अ ट्रिप. सो तुमचं इन्फॉर्मल लेटर जे आहे ते तुम्हाला आईला किंवा वडिलांना परमिशन मागायची आहे. फिक्स लाईन्स मी दिलेले आहे, त्याच्यामधल्या फिक्स लाईन्स जर तुम्ही लिहिल्यात तर तुमचा पहिला इंट्रो मस्त तयार होईल, पहिला पॅरेग्राफ तयार होईल. क्लोजिंग पॅरा पण मी फिक्स लाईन्समध्ये दिलेला आहे. सो तुम्ही तो पाठ केलेला असेल तर इथेच तुमचे 2 पॅरेग्राफ तयार होतात. पत्ता तुम्हाला मी सांगितला आत्ता कसा लिहायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला ॲड काय करायचं आहे मग तर हे पॉईंट्स त्याच्यामध्ये लिहावे लागतात. सो सपोज तुम्ही लिहित आहात डिअर फादर. सो डिअर फादरला लिहिलं की तुम्ही लिहा की आवर स्कूल डिसाइडेड टू गो टू वन डे ट्रिप टू प्रतापगड अँड महाबळेश्वर. द कॉन्ट्रीब्युशन ऑर द फीस इज 500 रुपीज. सो या पद्धतीनं संपूर्ण पॅरेग्राफ आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि एंडिंग पॅरा आणि फिक्स लाईन्स मी दिलेला आहेतच. याचं जर तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर तेही तुम्ही लिहू शकता, जसं की द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम ऑर हर टू अरेंज अ वन डे ट्रिप फॉर युअर क्लास. तुम्हाला हेडमास्टरांनाच पत्र लिहायचं आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की वन डेची ट्रिप काढा. सो तुम्हाला इथे 2 ॲड्रेस येतात फॉर्मल लेटरमध्ये. पहिला ॲड्रेस येईल हाच रश्मी किंवा रोहन सुर्वे आणि दुसरा ॲड्रेस लिहावा लागेल टू द हेडमास्टर. ओके, टू द हेडमास्टर, कॉमा द्या, खाली शाळेचं नाव लिहा म्हणजे तुमचा पत्ता तयार होईल दुसरा. असे 2 पत्ते लिहायचे आहेत. त्यानंतर सब्जेक्ट वगैरे टाकून मग तुम्ही लिहा की वी आर रिक्वेस्टिंग यू किंवा आय एम रिक्वेस्टिंग यू ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आवर स्कूल ऑर ऑफ आवर क्लास. आणि मग तुम्ही रिक्वेस्ट करा त्यांना की प्लीज सर अरेंज अ वन डे ट्रिप फॉर आवर क्लास. आमच्या शाळेची एका दिवसाची का होईना परंतु सहल आयोजित करा. अशा प्रकारचं तुम्ही पत्र 4-5 लाईन्समध्ये लिहू शकता. सो फॉर्मल लेटरमध्ये जास्त लाईन्स लिहायचं काम पडत नाही. नेक्स्ट बीट आहे पहा डायलॉग रायटिंग. खूप सोपा डायलॉग दिलेला आहे. व्हॉट टाईप ऑफ स्टोरी डू यू विश टू हिअर. मी सांगितलं होतं 2 प्रश्न असतील तर दोन्ही प्रश्नातूनच तुमचा पहिलं वाक्य तयार होणार आहे.
सो इथेही तुम्हाला वाय शब्द दिसेल, पण हा प्रश्न नाही आहे, लक्षात घ्या, कारण सगळ्यात शेवटी फुल स्टॉप आहे. सो प्रश्न दोनच आहेत इथे दिसत आहेत तुम्हाला. हा एक प्रश्न आहे आणि हा एक प्रश्न आहे. सो यातलं पहिलं वाक्य कोणतं येईल? व्हॉट टाईप ऑफ स्टोरी डू यू विश टू हिअर आणि विल यू प्लीज टेल मी अ नाईस स्टोरी. सो यातला कोणता प्रश्न येईल पहिले? सो पहिले यायला पाहिजे व्हॉट टाईप ऑफ स्टोरी डू यू विश टू हिअर. ओके, देन आणखी एक प्रश्न दिलेला आहे, विल यू प्लीज टेल मी अ नाईस स्टोरी. सो बघा, 2 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यामधनं आपण नीट जर वाचलंय सगळेच वाक्य तर तुमच्या लक्षात येईल की हेच पहिलं वाक्य यायला हवंय, विल यू प्लीज टेल मी अ नाईस स्टोरी. मग याचं उत्तर असणारा नंबर 2 ला वाक्य येईल, हे नंबर 1 ला येईल. त्यानंतर वाय नॉट, सर्टनली, आय विल टेल यू, हे त्याचं उत्तर येईल नंबर 2. आणि तिसरं ऑफकोर्स प्रश्न येईल आणि चौथं त्याचं उत्तर येईल. कंप्लीट द डायलॉगमध्ये बघा, मी डायलॉग कंप्लीट करून दिलेला आहे. राईट अ डायलॉग बिटवीन युअर ब्रदर अँड यू ऑन द फ्युचर प्लॅनिंग ऑफ हायर एज्युकेशन. पुढील शिक्षणासाठी तुम्ही आणि तुमचा भाऊ यांच्यामधील संभाषण लिहायचं आहे. सो संभाषणाची सुरुवात मी तुम्हाला इथे करून दाखवलेली आहे. याच पद्धतीनं तुम्ही हे संभाषण वाढवून लिहिणार आहात. बघा, फ्युचर प्लॅनिंगबद्दल तुम्ही एकमेकांशी बोलणार आहात, मोठ्या भावाशी बोलणार आहात तुम्ही. सो ए सेड बी सेड लिहू शकता किंवा आय सेड, माय ब्रदर सेड असंही लिहू शकता. क्लिअर? आता इथं काय लिहिलंय? हाय ब्रो, व्हॉट इज गोइंग ऑन? बी सेड, स्टडिंग. ए सेड, प्लीज टेल मी अबाउट युअर फ्युचर प्लॅनिंग ऑफ हायर एज्युकेशन. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. व्हॉट विल यू डू फॉर इट? मग मला डॉक्टर व्हायचं आहे, मग त्यासाठी तू काय करशील? किंवा इथे तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स घेऊ शकता की विच टाईप ऑफ करिअर डू यू वॉन्ट टू चूज? तुला कोणत्या प्रकारचं करिअर चूज करायचं आहे? सो या पद्धतीनं हे तुम्ही वाढवू शकता. नेक्स्ट बीट आहे पहा, ड्राफ्टिंग अ स्पीच. सो डायलॉग रायटिंगच लिहा असं मी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे. त्यामुळे ड्राफ्टिंग अ स्पीचकडे इग्नोर केलेलं जास्त बरं राहील, कारण डायलॉग रायटिंगला 5 पैकी 5 मार्क्स पडतात. त्यामुळे डायलॉग रायटिंगच लिहा, ड्राफ्टिंग अ स्पीच लिहू नका. तरीही तुम्ही लिहितच असाल तर मी तुम्हाला फक्त क्वेश्चन सांगते. सो वॉटर कॉन्झर्वेशनवर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. सो त्यासाठी पॉईंट दिलेले आहेत. वॉटर इज नीड ऑफ लाईफ. पाणी जे आहे ते आयुष्याची, जीवनाचा आपली महत्त्वाची गरज आहे. देन डिप्लिटिंग रिसोर्सेस, कुठून कुठून पाणी मिळतं आपल्याला. मेजर्स टू सेव्ह वॉटर. त्यानंतर पाणी वाचवण्यासाठी आपण काय काय करायला हवंय. अँड टेक अ प्लीज टू सेव्ह वॉटर. आणि एक शपथ घ्या की आम्ही नेहमीच पाणी वाचवू, आम्ही कधीही पाणी वाया जाऊ देणार नाही. सो यामध्ये जेव्हा तुम्ही स्पीच तयार कराल तर त्यावेळेस तुम्ही कुठे कुठे पाणी वाया घालवता, नळ कसे सगळीकडे ओपन असतात किंवा पाणी त्यातनं टपकत असतं, आपण स्कूलमध्ये वगैरे सुद्धा हात धुताना पाणी वेस्ट घालवतो वगैरे, अशा टाईपचं तुम्ही वाक्य त्याच्यामध्ये ॲड करू शकता. परंतु मी सजेस्ट करेल की स्पीच लिहू नका, डायलॉगच लिहा. नेक्स्ट बीट आहे बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये 2 प्रश्न येतात. यामध्ये सुद्धा नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहिण्यापेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहावा. तर इथे दिलेला आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं एक डायग्राम दाखवलेली आहे आणि या डायग्रामवरून तुम्हाला एक शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचा आहे. बघा, राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ गिव्हिंग डिटेल्स अबाउट द इन्फॉर्मेशन शेअर्ड इन द टेबल. या टेबलमध्ये कोणती माहिती आलेली आहे? तर कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तुम्हाला एक डाटा दिलेला आहे, माहिती दिलेली आहे मागील 2 वर्षांची, ज्याच्यामध्ये जे उमेदवार परीक्षेला बसलेले होते तर त्यांनी पास कशा पद्धतीनं झाले, त्यांनी रजिस्ट्रेशन कसे केले, किती जणांनी केले वगैरे, ही सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. कुणाची? तर कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. ओके, एक एक्झाम आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ह्या एक्झामसाठी अपियर होण्यासाठी म्हणजे ती एक्झाम देण्यासाठी 2 वर्षाचा हा डाटा दिलेला आहे. द टेबल ऑल्सो शोज क्वालिफाईंग पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स अपियरिंग फॉर दीज एक्झामिनेशन्स. सो किती जण आपल्याला पास झालेले आहेत, किती जणांनी क्वालिफाय केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात पास समजा झालेला आहे, तर त्याची माहिती सुद्धा यामध्ये दिलेली आहे. यावरून आता तुम्हाला आपल्याला एक पॅरेग्राफ फक्त तयार करायचा आहे. इथे मात्र क्वेश्चनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की पॅरेग्राफ 1 विचारलाय का 2 विचारलाय, शिवाय इथे आपल्याला टायटल देणं गरजेचं आहे. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं आउट ऑफ मार्क्स पडू शकतात याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे.
त्याच्यामध्ये मी हा महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता आहे ना, की तुम्ही टायटल दिलं पाहिजे. शक्यतोवर सगळीकडे तुम्ही टायटल देणं गरजेचं आहे. सो इथंही पॅरेग्राफ तयार करत असाल तर इथे तुम्ही पॅरेग्राफ जरूर द्यायचा आहे. पण मी सजेस्ट करेल की नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोडवू नका. आता हा आहे प्रश्न व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे इथे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि यावरून तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे, ट्री डायग्राम. आणि ह्या ट्री डायग्राममध्ये तुम्हाला काय दिले, टाईप्स ऑफ चीज. चीज जे आपण चीज खातो दुधापासून बनवलेलं. सो ह्या चीजच्या टाईप्स दिलेल्या आहेत. मी अंडरलाईन करून दाखवलेले आहेत सर्व पॉईंट्स आणि काही उत्तरं लिहून पण दाखवलेली आहेत. सो याच्यावरून आपल्याला ट्री डायग्राम तयार करायचा आहे. चीजचे 2 टाईप्स आहेत, फ्रेश चीज किंवा अनरायपन चीज आणि दुसरं आहे रायपन चीज. ओके, सो हे 2 प्रकार पडतात. नंतर मग ह्या दोन्ही प्रकाराचं वर्गीकरण अजून केलेलं आहे आपल्याला. 3 टाईप्समध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सो ह्या टाईप्स आपण इथे लिहिलेल्या आहेत. कुठून उत्तर शोधलेलं आहे, सो इथं तुम्हाला दिलेलं आहे मी अंडरलाईन करून, ज्यामध्ये तुम्हाला हे उत्तर मिळेल. सो या पद्धतीचा डायग्राम बघा किती छोटासा आहे, 5 मार्क आहेत. सो त्यामुळे डायग्राम लिहिलं काढला तर तुम्हाला ह्याचे आउट ऑफ मार्क्स नक्कीच पडतात. त्यामुळे व्हर्बल टू नॉन व्हर्बल हाच क्वेश्चन सोडवायचा आहे. संपूर्ण उत्तर मी तयार करून दिलेलंच आहे. नेक्स्ट बीट आहे एक्सपांड द थीम. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्टचा फॉर्मॅट हे सर्व मी आपल्या व्हिडिओत दिलेलं आहे. तर आता काय करायचं असतं, तर सुरुवातीला आपल्याला हे जे दिलेलं असतं इथे एक टायटल दिलेलं आहे तुम्हाला. सो हेच टायटल तुम्हाला स्वतः लिहित असताना सुद्धा टायटल म्हणून लिहायचं आहे. सुरुवातच अशी करा, सुरुवातीला टायटल द्यायचं आहे हेच, रेअर टॉर्टॉइज सेव्ड इन मुंबई. मुंबईमध्ये एक रेअर टॉर्टॉइज म्हणजे दुर्मिळ असणारा एक कासव हा वाचवला गेला आहे. कुणीतरी त्याला वाचवलेलं आहे अशी ही बातमी आहे. सो ह्याचं तुम्हाला सुरुवातीला हेडलाईन लिहायची आहे ही. सो हीच हेडलाईन ॲज इट इज लिहा. डेटलाईन म्हणजे सुरुवात, डेट लिहा. प्लेस लिहा, कुठे सापडले, आता इथे दिले मुंबई. सो तुम्हाला मुंबई लिहावं लागेल. सो डेट टाका, खाली लिहा प्लेस मुंबई. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन पॅरा द्यायचा आहे आपल्याला, इंट्रोडक्टरी पॅरा. सो इंट्रोडक्टरी पॅरा म्हणजे हा रेअर टॉर्टॉइज कुठे सापडला, कसा सापडला हे आपल्याला लिहायचं आहे. की तुम्ही सांगू शकता सपोज इन आवर सोसायटी और अ सोसायटी नियर आवर सोसायटी देअर इज अनदर सोसायटी अँड दॅट सोसायटी हॅज अ पॉन्ड नियर बाय. त्या सोसायटीच्या जवळ एक छोटासा बाजूला तलाव आहे. अँड समवन सॉ दॅट देअर वॉज अ रेअर टॉर्टॉइज. इट मीन्स दॅट अ रेअर टॉर्टॉइज वॉज सीन बाय समवन. कोणतरी एक टॉर्टॉइज पाहिला. अँड द पीपल स्टार्टेड टू गॅदर देअर. तिथे लोक जमायला सुरुवात झाली. अँड समवन रिकॉग्नाइज दॅट ओ इट्स अ रेअर टॉर्टॉइज. कोणीतरी पाहिलं आणि त्यांना समजलं की तो रेअर टॉर्टॉइज आहे. सो अशा पद्धतीची तुम्ही घटना तिथे लिहू शकता. मग रेअर टॉर्टॉइजला कशा पद्धतीनं वाचवलं, कुणी वाचवलं, तुम्ही त्याच्यामध्ये हेल्प केली असेल तर ती लिहा. ती लिहिलेली असेल तर तुमचं कौतुक कसं झालं तेही तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, स्टोरी. ओके, इट्स अ स्टोरी. ही ऑरमध्ये असते तुम्हाला. सो तुम्ही न्यूज लिहू शकता किंवा स्टोरी लिहू शकता. स्टोरीची सुरुवात दिलेली आहे, वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ह अ बॉय हुज नेम वॉज. खूप वर्षापूर्वी तिथे एक मुलगा राहत होता ज्याचं नाव होतं. याच्यात नावही दिलेलं नाही, काही नाही, फक्त आपल्याला सांगितलेले आहे की एका मुलाबद्दल गोष्ट लिहा. सुरुवात अशी दिलेली आहे तर सुरुवात अशीच करायची आहे. हेच वाक्य सुरुवातीला लिहायचं आहे आणि एक गोष्ट तयार करायची आहे. मग तुम्ही गोष्ट आता कोणतीही मनाने इमॅजिनेशन करून, कल्पना करून तयार करू शकता. सपोज एक मुलगा होता आणि तो खूप गरीब होता, त्याला आईवडील नव्हते, तो खूप कष्ट करायचा, पण त्याला शिकण्याची खूप इच्छा होती पण पैसे नसायचे, त्यामुळे तो शिकायला त्याला नाही इच्छा झाली, वगैरे 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 या टाईपची करू शकता. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड a boy whose name was Rohan, and Rohan was very honest boy. He always tried to help others. He was very good boy. अशा प्रकारे त्याची सुरुवातीचं वर्णन लिहू शकता. आणि about honesty you can write the next story on his honesty. So Rohan was very honest. One day he became a manager of bank आणि बँकेचं नाव लिहा. आणि मग तुम्ही लिहू शकता की देअर वॉज अन एनिमी ऑफ रोहन
आणि मग त्या रोहनच्या एनिमीनं काय केलं, कशा पद्धतीनं केलं, आणि मग तिथे त्याने ऑनेस्टी कशी दाखवली वगैरे, तुम्ही ही सर्व इमॅजिनरी स्टोरी लिहू शकता. फक्त स्टोरी पास्ट टेन्समध्ये लिहिणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. शेवटी मोरल जरूर लिहा. माहीत नसेल स्टोरी कशी लिहायची तर आपला व्हिडिओ आहेच. नेक्स्ट आहे बघा, आणि लास्ट बीट आहे स्किल डेव्हलपमेंट. सो याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन दिलेलं आहे, शब्द दिलेले आहेत पहा तुम्हाला, या शब्दांचे अर्थ जरूर पहा. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजेच तुम्हाला वाक्याचं रूपांतरण करायचं आहे. थँक्स फॉर युअर इन्व्हिटेशन, म्हणजे तुम्ही निमंत्रण दिल्याबद्दल खूप आभारी आहे. ग्लॅड टू सी यू, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. इट इज प्लेझंट टुडे, आजचा दिवस हा आनंददायक आहे किंवा आज आल्हाददायक वाटत आहे. प्लीज काउंट द मनी, म्हणजे कृपया पैसे मोजा. सो अशा पद्धतीनंच वाक्याचं भाषांतर करा. त्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हर्ब दिलेली असते, दोन्हीपैकी एकीचं उत्तर लिहायचं असतं. शब्दशः भाषांतर अजिबात करू नका. अ बॅड वर्कमन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स, याची शब्दशः मराठी म्हण येते, नाचता येईना अंगण वाकडे. अ स्टिच इन टाईम सेव्ज 9, वेळेवर कृती केल्याने येणारे संकट टळते. अशा प्रकारचं भाषांतर तुम्हाला करावं लागेल. सो स्टुडंट, हा आहे अतिशय महत्त्वाचा असा गेस पेपर. पुन्हा एकदा सांगते, दिस इज जस्ट अ गेस पेपर. हा गेस पेपर आहे, 100% हाच पेपर येईल असं कोणीही सांगू शकत नसतं. परंतु हा रिलायबल सोर्सेसमधून काढलेला हा पेपर आहे, त्यामुळे निश्चितच याचा अभ्यास करून जायचं आहे. यात काही शंका वाटली तर सकाळपर्यंत तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.